बघा, आपण राम नाम घेतो. रामाच्या नामामध्ये एवढं वैशिष्ट्य आहे, नामे तारिले पाशानं. भगवंताच्या नावानं काय दगड तरले. शंकराच्या अंगातला 10 कमी झाला. पण राम नाम घेण्यापेक्षा राम जसा वागला, कृष्ण जसा वागला, त्याच्या जीवनाचं आचरण जर केलं तर जीवनाचा उद्धार होतो. नुसतं रामकृष्ण म्हणून उद्धार होणार नाही. मग रामाचं वर्णन कोण करतो? शत्रू करतो, रावण. ज्या वेळेला लक्ष्मणानं इंद्रजिताचं शिर उडावलं, हात उडावला, तो हात कुठं गेला? लंकेत गेला, चुलतेच्या बायकोच्या दारामध्ये. आणि त्या हातानं पत्र लिहिलं का मला रामाच्या इथं माझं मुंडकं ओढून नेलेलं आहे. त्याचं मुंडकं कुठं गेलं होतं? रामापाशी होतं. मग आता त्याची विधी करायची. विधी करण्याकरता मुंडक्याची गरज आहे. आणि मग ते आणण्याकरता सुलोचना निघाली. मग ती लागली बा आपला शत्रू आहे, शत्रूक जर आपण गेलं तर स्त्रीची विटंबना केली जाईल. त्यावेळेला शत्रू होता रावण. तो काय म्हणतो, जरी राम माझा शत्रू असला पण तो तुला काहीच त्रास देणार नाही. तो एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, म्हणजे स्त्रीचा सन्मान करणारा असा राम आहे, असा शत्रू त्याच्या गुणाचं वर्णन करतो. आणि आज या कलियुगामध्ये आपली बुद्धी इतकी भ्रष्ट झाली आहे का हद्दीच्या बाहेर. म्हणून रामाना मग ती रामाक गेली आणि त्याने ते सुलोचना ते मुंडकं दिलं. त्यावेळेला सुलोचना तिथं काय म्हणायला लागली, माझा बाप शेष जर इथं असता तर तो धावून आला असता. त्यावेळेला ते मुंडकं हसायला लागलं. का हसायला लागलं? का शेषाचा अवतार कोण होता? लक्ष्मण. आणि त्या लक्ष्मणानंच त्याला मारलेलं होतं. जावयाला कोणा मारलं होतं? सासऱ्यानं. म्हणजे मग त्यावेळेला लक्ष्मणाला वाईट वाटलं. मग तो त्याला जिवंत करणार होता, पण त्याला मारण्याकरता लक्ष्मणाला 14 वर्ष ब्रह्मचारी, 14 वर्ष निराहारी राहावं लागलं. आणि तो जर परत उठला तर तो परत मारला जात नाही. म्हणून त्यावेळेला लक्ष्मणाचा मोह आवरला आणि तिनं इंद्रजिताला काही जिवंत केलं नाही. आणि मग ती त्याचं शरीर धड घेऊन आली आणि त्याला दहन केलं. नंतर रामाने रावणाची सैन्य मारली. रावणाच्या कुपी होती, अमृत कुपी, तर त्याचं मुंडकं उडावलं तरी ते परत फुटायचं. मग आज आपणही म्हणतो, आपलं वाईट कोण करतं? आपले जवळचे लोक करतात, आपले नातलग, आपले भावमत करतात. आणि मग रामाचा कोण होता? विभीषण भाऊ होता. मग त्याला मूळ मुद्दा याचं मरण कशात आहे हे कोणाला माहीत होतं? विभीषणाला. आणि त्यांनी रामाला सांगितलं, त्याची छातीत बाण मार, त्याची अमृत कुपी फोड, तेव्हा तो मरण. आणि मग त्याची छातीत मारला, तेव्हा रावण मेला. आणि आज आपले जे काही बाहेरचे देशाचे चीन, पाकिस्तान युद्ध होतं, ते आपलेच लोक आपल्याला एकमेकाला सामील होतात, फितूर होतात. आणि आपण फितूर झाल्यामुळं हा नाश होतो. म्हणून आपला विध्वंस करा असतो. तर मेणबत्ती असती, तर मेणबत्तीमध्ये काय असतो? दोरा असतो. ती मेणबत्ती सगळी जळली जाते, ते लक्षात येत नाही. मागून तिच्या लक्षात येतं, माझ्या नाशाला कारणीभूत कोण आहे? दोरा. झाड तोडलं जातं, कुऱ्हाडीचा दांडा असतो. कुऱ्हाडीचा दांडा कोण असतो? लाकडाचा असतो. कुऱ्हाडीचा दांडा गोत्याच काळ, म्हणजे तो दांडा लाकडाचा असतो, तो कोरडा असतो. मग तो झाड तोडलं जातं. म्हणजे आपलीच लोक आपलं वाईट करतात. म्हणून भगवंताचं स्मरण करा, राम नाम घ्या. रामाच वागला, कृष्ण वागला, ते वागणुकीचा. आज कृष्णाष्टमी झाली तर रामाच्या, कृष्णाच्या ज्या गुणाचं, त्याच्या वागणुकीचं वर्णन करा, तेव्हा जीवनाचा उद्धार होईल. जय वैरनाथ.